त्या प्रकारे तुम्ही सहकार्य करत आहात. आतापर्यंत चांगल्या प्रकारे इथे संघ आलेले आहेत. चांगल्या प्रकारे संघांचा कार्यक्रम होत आहे. चांगलं आयोजन, चांगले नियोजन, चांगला प्रेक्षक वर्ग या ठिकाणी लाभलेला आहे. नांदगाव संघाकडून 1 नंबरचा हा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. मधुर बांद्याचा खेळाडू उजव्या कोपऱ्यात खोलवर खेळी आणि रिक्त हस्ते आपल्या प्रांगणात परततोय. त्यांना प्रत्युत्तर म्हणून मित्र तुमची सगळ्यांची नाव माहिती नाही, चांगले खेळाडू आहात. आम्ही आधीमध्ये कधी समालोचन करतो, चुकून एखादी काही चूक झाली कौस्तुभ एक चांगला खेळाडू, त्यांना प्रत्युत्तर म्हणून सचिन पाटील. पाहूया पाटलांचं नाव गाजवतोय की वाजवतोय या मैदानात हा सचिन पाटील. मधुबांध्याचा खेळाडू डाव्या कोपऱ्यात जोरदार खेळी, पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न, शांत आणि संयमी खेळी, चांगला अनुभव सचिन पाटीलकडे आणि रिक्त हस्ते आपल्या प्रांगणात परततोय. त्यांना प्रत्युत्तर म्हणून रायवाडी संघाचा अचूक 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 अशी पकड. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मला वाटतंय 2 गडी बाद केलेले. मित्र पंचांशी कोणताही वादविवाद घालू नका. चांगले खेळाडू आहेत, चांगला संघ आहे. खेळाडूने ठरवून ते दाखवून थर्ड रेड करूया मारो सचिन पाटील आधारस्तंभ म्हणून गणला जातोय तो नांदगाव संघाचा. सचिन पाटील जोरदार खेळी, आपल्या ताकदीचा आपला अनुभवाचा कितपर्यंत भाजप आणि अचूक अशी पकड. रायवाडी संघाकडून चांगला तालमेल. रायवाडी संघाचा 4-0-4. बिकट परिस्थिती सध्या तरी सिद्धिविनायक नांदगाव संघाची. 4 एकाची लढत रायवाडी विरुद्ध नांदगाव. एक सचिन पाटील मैदानाच्या बाहेर असताना थोडी चिंतेची बाब आहे ती नांदगाव संघात. हुकमी एक्का सचिन पाटील बाहेर राहतो मैदानाच्या आणि त्यांना पुन्हा चढाई करते नांदगाव संघाचा खेळाडू, उंच बांध्याचा खेळाडू. मित्र नाव समजले तर आणखीन मजा येते समालोचन करण्यास. विशाल ठाकूर नावाप्रमाणे खेळ करतो की नाही. विशाल विशाल नावात भरपूर ताकद असते. आमच्या सुद्धा विशाल दिवेकर आहेत. नावाप्रमाणे कृती आणि अचूक अशी पकड रायवाडी संघाची. अजून सुद्धा 0वर भोपळा काही फोडलेला नाही तर नांदगाव संघाच्या खेळाडूने 0-5 अचूक अशी पकड. आपलं खातं खोललेलं आहे. 2-5 चांगला तालमेल नांदगाव संघाच्या खेळाडूंचा. पुन्हा 99 माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा नंबर आणि चांगला तालमेल. पाहूया पंच काय देत आहेत, कोणाच्या बाजूनी टाळ्या कुठे, नांदगाव की रायवाडी. खेळाडूने वादविवाद करू नये मित्र. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वादविवाद करू नये. पुन्हा कौस्तुभ अनुभवाचा खेळाडू, उंच बांध्याचा खेळाडू. 3-1 अशी लढत नांदगाव विरुद्ध रायवाडी. थोड्या टाळ्या कमी पडतात प्रेक्षक. बजर वाजत आहे, शेटी वाजत आहे. 0-5 रिटर्न त्याच आपल्या प्रांगणात परततोय. चला खेळाडूने बोलू नये, आपलं काम करावं. तुमचं सहकार्य या कार्यक्रमाची शोभा आणि वाढवेल. चांगला खेळ या ठिकाणी. हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं अचूक अशी पकड रायवाडी संघाची. चांगला तालमेल कारण याने चांगली पकड केलेली आहे. दोन्ही संघाचे अनुभवाचे खेळाडू. आणि याच्यानंतर होणार सामना जाकमाता ठाकूरवाडी विरुद्ध जय हनुमान
उसरोली. भावेश कांबळी मला वाटतं अंधेरीवरून आलेले आहेत. जरा लक्ष ठेवा मित्र. टाळ्या पाहिजे, आणखीन टाळ्या पाहिजे. टाळ्यातच खेळाडूंचं उत्साह वाढतो. आतापर्यंत चांगला सामना चालू आहे मैदानामध्ये. 9 गुणाची आघाडी आहे रायवाडी संघाची. पण रायवाडी संघ पाहिलात नंतर अलिबाग विभागातील संघ आहे. सामोरे भिडला जातोय श्री सिद्धिविनायक नांदगाव संघासमोर. नांदगाव संघ मुरुड तालुक्यातील एक संघ, तसेच अलिबाग पट्ट्यातील एक संघ. आपण पाहिलं तर रायवाडी संघामध्ये आज कित्येक मोठमोठे खेळाडू खेळ करतात. आळंदाचा एका बाजूला कुमार सारखा देखील खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे आणि पहिलीच चढाई मारून आपल्या संघाला सुरुवात केली होती कुमार याने. आणि संघ देखील चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे. आतापर्यंत 9 गुणाची आघाडी असताना रायवाडी संघ नवीन चढाई वादर आला होता रायवाडी संघाकडून. 8 नंबर दिवशी प्रदान केलेला हा खेळाडू, त्याला चांगलं माहिती आहे की कशा प्रकारे खेळ करायचा आहे. आपली आघाडी असताना मैदानामध्ये सचिन पाटील दाखल झालाय आणि सबसे कातिल सचिन पाटील. जॅकपॉट. आपण पाहिलं होतं की सबसे कातिल गौतम पाटील, परंतु मैदानामध्ये सबसे कातिल सचिन पाटील. या चढाईवर 2 गुणांची रेड गुण 2 सॉरी जॅकपॉट 3 गुणांची रेड केलेली आहे सचिन पाटील याने. शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं मैदानामध्ये सचिन पाटील यांच्याकडून. अजूनपर्यंत खूप वेळ आहे. सामना कुठेही कुठल्याही बाजूने चुकू शकतो. मैदानात ज्यावेळी खेळ चालू होतो ना त्यावेळी चांगला खेळ करणं गरजेचं असतं आणि ते देखील दाखवून दिले मैदानामध्ये दोन्ही संघांनी. इथे 11 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू याने देखील आपल्या संघासाठी चांगला खेळ केला. आमच्या चढाईमध्ये 4 गुणांची भर दिली होती आपल्या संघासाठी. तुमच्या चढाईबद्दल रिक्त असलेल्या प्रमाणात परतलाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून 1 नंबर जर्सी प्रदान केला हा खेळाडू. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात खेळ करत असताना हा चढाई पादर. याच्यानंतर होणार सामना जाकमाता ठकवाडी विरुद्ध जेहानवान भोसरोली संघाची. पुन्हा एकदा तो चढाई बहादर आहे सचिन पाटील, ज्यांनी मागच्या चढाईमध्ये 3 गुणांची भर दिली होती आपल्या संघासाठी. चांगला खेळ करणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. आतापर्यंत आपण 6 गुणांनी पिछाडीवर असताना माहिती आहे कशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. वेदांत चढाईसाठी 11 नंबर दिवशी प्रदान केलेला हा खेळाडू वेदांत. चला खेळाडूने खेळवृत्ती दाखवायचंय. शाब्दिक बोल करू नये जास्त. चांगले खेळाडू आहात मित्र. 11-6 5 गुणांची आघाडी आहे आतापर्यंत ती रायवाडी संघाची. आधार संघाचा रोशन वाघमारे कुठे असेल त्याने समोर मागे यायचं आहे. रोशन वाघमारे दुसऱ्या संघाचा स्वराज नवगावकर आपण देखील स्टेजच्या मागे यायचंय. तर रायवाडी संघाकडून वेदांत 11 नंबर दिवशी प्रदान केला हा खेळाडू वेदांत बरोबर चांगली चढाई करतोय आपल्या संघासाठी आणि चांगला डॅश या ठिकाणी झालाय. 2 नंबरचा हा खेळाडू होता श्री सिद्धिविनायक नांदगाव संघाचा आणि वेदांतला बाहेर फेकलंय. इथे सुपर टॅकल अवेलेबल आहे आणि मैदानामध्ये कुमार सारखा अनुभवी एक खेळाडू आहे. बघा जर खेळाडूंना धीर देण्याचं काम करतोय आणि इथे घाई गेली. एक गुणाची भर केली आपल्या संघासाठी
आणि ज्या खेळाडूची आपण वाट पाहत होतो चढाईसाठी तोच हा खेळाडू कुमार मैदानामध्ये आलाय. एक अनुभवी खेळाडू आहे. बोनस मारण्याचा अटेम्प्ट केलाय. चांगला प्रयत्न. बोनस देखील ऑन करून ठेवलेला आहे. सामना संपायला शेवटचे 5 मिनिट. लात्याने गडी मारण्याचा प्रयत्न. चांगली चढाई. केवळ 300 सेकंद आणि 5 मिनिट अचूक अशी पकड. बोनस मिळालाय जरूर, परंतु इथे लोणचा बोळे देखील चढलेला आहे रायवाडी संघावर. आता मात्र सामना स्थिरावलेला आहे. समांतर गुणांमध्ये सामना आहे. आपण पाहिलं ती नंतर 6 गुणांची लीड होती, परंतु 6 गुणांची लीड देखील फेडलेली आहे श्री सिद्धिविनायक नांदगाव संघाने. सामना संपायला शेवटचे 5 मिनिट असताना 12-12 सामना स्थिरावलेला आहे. दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना आहे. आणि आता जर खरी रंगतदार येणार आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सचिन पाटील आलाय मैदानामध्ये. फॉलोर आहे कौस्तुभच्या भूमिकेत आपण कौस्तुभला पाहतोय. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आज हा संघ कुमार याच्या नेतृत्वाखाली खेळ करताना पाहायला मिळतो रायवाडी संघ. सामना संपायला शेवटचे 4 मिनिट असताना आपण पाहतोय कौस्तुभ यांनी पूर्णतः जिम्मेदारी आपल्यावरती घेतलेली आहे. बोनस मारण्याचा चांगला प्रयत्न. बोनस प्लस पॉइंट बंद होते. टाइमर बंद होता मित्र. नाही ना, रायडर बाद नाही. पंच देतीलच निर्णय. शांत घ्या. चांगले संघात चांगले खेळाडू आहेत. 2 लेवल लक्ष ठेवायचं आहे. वरती टाइमर बंद होतोय. मागची एंट्री पण बंद होता. अटीतटीची लढत मैदानामध्ये चालू आहे आणि अशा वेळेला आपण चुकी करणं योग्य वाटत नाही. पुन्हा एकदा सचिन पाटील मैदानामध्ये. जेवढं कष्ट करावे लागतंय मैदानामध्ये तेवढी नशिबाची साथ देखील असणं गरजेचे आहे. आणि लातेने गडी मारण्याचा प्रयत्न. हात उंचावला आहे आणि या चढाईवर 1 गुण देखील प्राप्त केलेला आहे. खरंच दाद मागत होता आणि पंचाने आणि खेळाडूंनी सुद्धा आपली खडरती दाखवलेली या ठिकाणी. चांगली कबर. इथे आता इक्वल 14-14 14-14 काही मिनिटं काही सेकंद सामना संपण्यास. अटीतटीचं सामना. प्रत्येक खेळ हे चांगलं. 180 सेकंद केवळ 3 मिनिटं बाकी सामना संपण्यास. आणि गुणलेखक सुद्धा चांगले लाभलेले आहेत. 14-14 समांतर गुणांवर दोन्ही संघ आहेत. आणि याच्यानंतर सामना जातमाता ठाकूरवाडी विरुद्ध जय हनुमान उसरोली. दोन्ही संघांनी हा सामना संपताच ग्राउंडचा ताबा घ्यायचा मित्र. वेळ फार झाले. सध्या नांदगाव संघासमोर बोनस ऑन नाही आणि ते कदाचित पकडीच्या जोरावर खेळ करायला पाहत आहेत. मैदानामध्ये पुन्हा एकदा 1 नंबर चढाईबद्दल राहिलेला आहे. सामना पूर्णतः गुणांवरती स्थिर राबलेला आहे. कधी सामना झुकतोय रायवाडी संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय श्री सिद्धिविनायक नांदगाव संघाच्या बाजूने. 1 नंबर चढाईसाठी आलाय. वारंवार चांगली चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. इथे वेळ काढण्याचा प्रयत्न चाललाय पुन्हा एकदा मैदानामध्ये. काही मिनिटं काही सेकंद सामना संपण्यास. दोन्ही संघ प्रज्वल आतिश. खेळ तर अटीतटीचा चाललेला आहे, परंतु आज मी पाहतो कमी वयाचे बंड्या कांबळी आणि भावेश कांबळी जे गुणलेखक इथं लाभलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय मत वाटतंय तुझं? हा खेळाडू डोळा डाईसाठी आलाय. नांदगाव संघाने आता जी चढाई करून कलाटणी घेतलेली आहे आपल्या संघासाठी आणि गाचाळ अशी पकड 15-16 1 गुणाची आघाडी. या पकडीची गरज होती का तर कदाचित त्यांचे देखील खेळाडू नाराज झाले थोडेसे, कारण का त्यांना माहिती होतं आपल्या साईडने सामना चालू आहे, 2 गुणाची लीड आहे. ते 2 गुणाची लीड असताना देखील ही घाई करणं गरजेची होती का, कारण का डोळा डायची रेड होती. खेळाडूला आतमध्ये येऊन बोनस मारून देणं गरजेचं होतं
परंतु इथे थोडीशी खेळाडूंनी चुकी केली आणि त्या चुकीचा मोबदला मिळाला आहे रायवाडी संघाला. सामना संपाय केवळ 60 सेकंद 1 मिनिट. आधार संघाचा छोटम कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं. आधार संघाचा छोटम हा? आधार संघाचा छोटम कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. तुमचे सहकारी मित्र तुमच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. काही सेकंद बाकी, काही मिनिट बाकी आणि 15-16 1 गुणाची आघाडी आहे ती नांदगाव संघाकडे. आणि हा सामना संपताच जाकमाता ठाकरवाडी विरुद्ध जयहनुमान उसरोळी. आता हे छोटम नाव आहे ना, हे त्याचं छोटम नाव नाही, हे टोपण नाव आहे. आणि छोटम नावाचे काय क्रेज आहे ते देखील दाखवून दिले. सामना संपताना काही सेकंद असताना इथे 1 गुणाची लीड आहे नांदगाव संघाची. कदाचित हा सामना आपल्याला 5-5 रेडचा पाहायला मिळेल का? खरोखरच मजा येणार आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा शापूरकर पुन्हा रेड कंप्लीट केलेली आहे आणि या रेड वर पूर्णतः सामना असणार आहे. पंचांना अंतिम वेळ मित्र. सामना संपलेला आहे. कोणताही वादविवाद करू नये. शांतता बाळा मित्र.